पालघरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबलंय। रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, तर वनई चंद्रनगर रस्त्यावरील पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटलाय। आपण पाहतोय पालघर मानोरवाडा या मार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। तर मनोरवाडा भिवंडी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे केलं जात आहे। आपण पाहू शकतो या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि अक्षरशः तळ्याचं स्वरूप या परिसराला प्राप्त झालंय। सध्या पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। या वाहन चालकांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते। अनेक ठिकाणी गावांचा हा संपर्क तुटलेला आहे आणि त्यामुळे या भागातलं जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचं कळत आहे। मुख्य बाजारपेठेशी सुद्धा चंद्रनगरचा हा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहू शकतोय जोरदार वारा आहे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सध्या पालघरमध्ये कोसळतोय। तर पालघर नंतर आता मुंबई आणि नवी मुंबईत सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, तर नवी मुंबईत सुद्धा तसंच काहीसं चित्र होतं। त्यानंतर आता वाशीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे, तर सकाळी सकाळी कामाला निघालेल्या नोकरदारांची मात्र या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे। आपण पाहतोय अगदी सकाळपासूनच मुंबईसह नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना काहीसा त्रास सहन करावा लागतोय। तिकडे लोकलच्या वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। काहीशी विस्कळीत पश्चिम रेल्वेची वाहतूक झालेली आहे। सकाळपासूनच खरं तर मुंबईसह नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्याचा हा परिणाम सध्या पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईसह नवी मुंबईत सुरू आहे। आपण पाहतोय मुंबईसह नवी मुंबईमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत आणि याचा परिणाम सध्या वाहतुकीवर होताना दिसतोय। ही तीन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातली। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसातनं वाहन चालवताना काहीशी अडचण होतीये, तर नवी मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि तिकडे ठाण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणात सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस बरसतोय।